नमस्कार मित्रांनो, मी हर्षदा नमस्ते बुटीक या यूट्यूब चॅनलवरून तुमच्यासाठी काही नवीन नवीन ब्लाऊज घेऊन आलेली आहे. तर हा सर्वात पहिला ब्लाऊज आहे, डोरी ब्लाऊज. फ्रंटमध्ये मी त्याला प्रिन्स कट केलेला आहे. कटोरी काढून त्याला स्टिच करून बॅक साईडला हुक्स केलेले आहेत. बॅकवर बटन आणि खाली 3 ते 4 हुक्स लावलेले आहेत. जर तुम्हाला वर नाडा जरी हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. हे बॅक खूप डीप आहे, शोल्डरही आहेत, त्याला मिडलमध्येच आहे. त्याला सगळ्या साईडने पायपिंग केलेली आहे ब्रास कलरची, कारण त्याच्या हँड डिझाईनमध्ये ब्रास कलरची डिझाईन दिलेली आहे. आणि ही डोरी. आता सेकंड ब्लाऊज बघूया आपण. तो 3 पफ जो हाताला हँडमध्ये थोडासा पफ उठवला जातो त्या पद्धतीने केला आहे. नॉर्मल टक्स ब्लाऊजच आहे आणि ह्याच्यामध्ये पफ केलेला आहे. या पफने एक खूप छान फिनिशिंग बसते ब्लाऊजला, खूप छान दिसतो तो ब्लाऊज. आणि बॅक साईड पॉटनेक केलेला आहे, त्याला डोरी सुद्धा लावलेली आहे. आणि ह्या सुद्धा ब्लाऊजला पायपिंग आहे. हे सगळे ब्लाऊज एक लग्नाचे आहेत आणि त्याच्यासाठी त्याला पायपिंग, डोरी आणि वेगवेगळे डिझाईन केलेले आहेत या ब्लाऊजला. हा तिसरा ब्लाऊज. ह्याला बॅक साईड बॉल्स केलेले आहेत अपोजिट कलरचे, कारण तिथे सिल्वर कलर आहे. पिकॉक कलरचा तो कलर उठून दिसेल त्याच्यामध्ये. आणि ह्याला सुद्धा पायपिंग केलेली आहे त्रिकोणी सारखा. त्याला एक नेक देऊन त्याला वर एक बटन लावलेला आहे सिल्वर कलरचा. हाही टक्स ब्लाऊजच आहे. फ्रंट हुक्स आहे, त्याला षटकोणी सारखा फ्रंट नेक आहे त्याचा. नेकला सुद्धा पायपिंग केलेली आहे. खूप छान फिनिशिंग आलेले आहे, खूप छान दिसतंय. ह्या पद्धतीचे खूप सारे ब्लाऊज स्टिच केलेले आहेत. आणि हा वर्क ब्लाऊज, हा वर्क आम्ही केलेला नाहीये, हा साडीमध्येच वर्क आलेला आहे. हा टिकल्यांचा वर्क आहे. शिवण्यासाठी तितकाच कटिंग असतो, कारण की याला फुल साईडने स्टिच करावा लागतो त्याच्यासाठी. हाही टक्स ब्लाऊजच आहे. ह्याला सुद्धा पायपिंग केलेली आहे. छोटा हात आहे हा. आणि याच्यासारखे अजून ब्लाऊज आहेत. हा प्रिन्स ब्लाऊज. बॅक साईड हुक आहे. प्रिन्स ब्लाऊज आहे. फ्रंट लिव्स नेक आहे. लिव्स ही राऊंड लिव्स आहे. हँड फुल हँड आहे. एकाच साईजचे हे सर्व ब्लाऊज आहेत. ह्याला बॅक साईडला एक राऊंड करून वर हुक्स लावलेले आहेत 2 आणि खाली 3 हुक्स लावलेले आहेत. खूप छान फिनिशिंग आलेली, खूप छान दिसते. ह्याला पायपिंग केलेलं नाही. पायपिंग केलेलं असतं तर वेगळं लुक दिसलं असतं, त्याच्यामुळे ह्याला पायपिंग लावली नाहीये. हा विदाऊट पायपिंगचा हेमिंग ब्लाऊज आहे. ह्याला पाटी पुढच्या नेकला, बॅक साईड नेकला सगळीकडे हेमिंग केलेले आहे. कॅनव्हास यूज करून त्याला हेमिंग लावलेलं आहे. आणि हँडला काही डिझाईन केलं नाही. जर हँडला डिझाईन केलं असतं तर बॅक साईडची डिझाईन इतकी लुक दिसली नसते. हँड बॅक साईड दोन्ही साईडला डिझाईन असते तर. आणि हा आरी वर्क